रत्नाकर मतकरी यांच्या मृत्युंजयी या कथासंग्रहातून निरूप नावाची कथा. देवपूजा आटोपत आली होती. माईंनी ताम्हणातले तीर्थ चांदीच्या भांड्यात ओतून घेतले, हात जोडले आणि पुटपुटल्या, परमेश्वरा, तुझीच रे बाबा कृपा. इतकी वर्ष सुखाचा संसार करू दिलास, आता ह्यांच्या आधी मला घेऊन जा. वय झाल्यापासून माईंचे हे नेहमीचे मागणे होते. नाना जातील आणि मग आपण एकटे पडू याची त्यांना विलक्षण भीती वाटायची. 60 उलटली तरी माईंची तब्येत अजून ठणठणीत होती. घरातले सारे काम त्यांच्याने उरकत असे. मळ्यात बघायला, गुरांकडे बघायला, घरवर कामाला माणसे होती. जवळ नसले तरी 2 मुलगे होते, 1 मुलगी होती. मुलीसारखीच आणखी 1 सून होती. अधूनमधून ही सारी विचारपूस करून जात. तसाच प्रसंग येता तर म्हातारीला काही त्यांनी एकटे पडू दिले नसते. पण तरीही नाना होते म्हणून त्या घराला शोभा होती. होते ते सारे वैभव नानांनी स्वतःच्या कर्तृत्वाने उभे केले होते. त्यांच्या वाचून त्यातला कशाला अर्थ नव्हता. त्यांच्या सोबतीनेच संसाराची 45 वर्षे माईंनी काढली होती. त्यांच्याशिवाय क्षणभरही जगण्याची कल्पना माईंना सहन होत नसे. माई उठल्या. पुन्हा एकदा वाकून त्यांनी काकडे खळखळावीत नमस्कार केला आणि तीर्थाचे भांडे घेऊन त्या उभ्या राहिल्या. तोच मागे चाहूल लागली. दचकून त्या वळल्या आणि आश्चर्याने पाहतच राहिल्या. देवघराच्या दारात नाना उभे होते. म्हणजे मोठेच अघटित म्हणायचे. 25 वर्षात आज नाना पहिल्यांदाच देवघरात आले होते. त्यांचा देवावर विश्वास नव्हता. देव कुठे असतो का? आपण माणसंच देव आणि माणसंच राक्षस असे ते नेहमी म्हणायचे. देव लागतो रडत बसणाऱ्यांना. अंगात धमक असेल त्याला देव कशाला नि काय कशाला, असे त्यांचे तत्व. नानांचे एक मात्र चांगले होते. स्वतःचे काहीही तत्व असले तरी दुसऱ्याला मात्र ते त्याच्या मनासारखे वागू देत. त्याची टर उडवत नसत. म्हणूनच स्वतः जरी कधी त्यांनी देवाला हात जोडला नाही तरी हे घर बांधताना मात्र त्यांनी माईसाठी त्यात देवघर बांधून दिले. माईच्या मते या एवढ्या शहाणपणानेच त्यांच्या सगळ्या पाखंडीपणाचे क्षालन झाले. शिवाय माई नेमाने देवधर्म करायच्या आणि आपल्याबरोबरच आपल्या नवऱ्याचे मुलांचेही सुख मागायच्या. नानांनी मग देवावर कितीही अविश्वास दाखवला तरी देव माईचे ऐकून त्यांची भरभराट करायचाच. बघत काय राहिलात अशा? मी काय आज वेगळा दिसतोय? नाना म्हणाले. माई काही बोलल्या नाहीत. त्यांनी नानांना बसायला मुकाट्याने पाठ दिला. नाना बसले देवघरातच. पण बराच वेळ झाला ते काही बोलेच नात. त्यांना तीर्थ द्यावे असे एकदा माईच्या मनात आले. पण त्यांनी नाही म्हटले तर पंचाईत तीर्थाचा अपमान होतो म्हणून त्या गप्पच बसल्या. तीर्थ द्यायचंच का तुमच्या मनातून? मग द्या की, आमचं काय, आम्ही पिऊन टाकू, नाना म्हणाले. त्यांच्या या मनकवडेपणाचे माईंना आश्चर्य वाटले. पण त्यांनी तीर्थ आपणहून मागितले एवढ्यानेही त्या सुखावल्या. त्यांनी तीर्थ दिले आणि म्हणाल्या, काही सांगायचं होतं का? मी सतीशला बोलावणं पाठवलंय आज, असं मध्येच. हो, आपला तो गावकर चालला होता मुंबईला सकाळच्या लॉन्चनं. पहाटेसच चालला होता घरावरून. त्याच्याकडे निरोप दिला. पोचवला म्हणजे मिळवलं? नाही, पोचवील.
एक प्रकारच्या निर्धारानं नाना बोलले. पण आज रजाबिजा काही नसताना एवढ्या घाईगर्दीने ह्यांनी सतीशला बोलावले तरी कशाला, आणि तो तरी ऑफिस सोडून येणार कसा, याचे माईंना कोडे पडले. येईल तो, आल्याशिवाय नाही राहायचा. अगदी त्यांच्या मनातल्या प्रश्नाला उत्तर दिल्यासारखे नाना म्हणाले. एका प्रश्नाचे उत्तर मात्र त्यांनी दिलेच नाही. सतीशला कशासाठी बोलावले आहे हा प्रश्न माईंच्या तोंडावर पुन्हा पुन्हा येत होता. पण का कुणास ठाऊक तो विचारायचा धीर नानांकडे पाहिल्यावर त्यांना झाला नाही. असे वाटले की त्या प्रश्नाचे उत्तर नानांना ठाऊक आहे, पण त्यांना ते सांगायचे नाही, आणि जे त्यांना सांगायचे नसेल ते माई कधीच विचारित नसत. नाना करतील ते बरोबरच असेल याची त्यांना खात्री होती. त्यांना कुणीही मसलत देण्याची गरज नसे. असे असतानाही ते आपल्याला येऊन काहीतरी गोष्टी सांगितल्याशिवाय राहत नाहीत, याचा माईंना मोठा अभिमान वाटे. माईंना वाटले संभाषण आता संपले, नाहीतरी नाना बोलत मोजकेच, आणि रिकामे गप्प बसून राहणे त्यांच्या स्वभावातच नव्हते. पान वाढेस्तवर वेळ असला तरी तेवढ्यातल्या तेवढ्यात सुपारी कातरून ठेवतील इतके ते वेळेच्या बाबतीत काटेकोर. पण आज मात्र ते अगदी निरुद्योगी असल्याप्रमाणे आरामात बसून होते. काय झाले तरी काय ह्यांना आज, आणि सुभाष देखील येईल बहुधा, नाना सहज बोलल्यासारखे म्हणाले. चिठ्ठीच दिली तशी सतीशकडे. यात काही नवीन नव्हते. एकदा एखादे काम करायचे ठरवले की ते करून घ्यायला नानांना हजार मार्ग सापडत. मग ते कुठे चिठ्ठ्या पाठवायच्या, कुठे तारा करायच्या, कुठे निरोप ठेवायचे, सारे त्यांच्याबरोबर ध्यानात येई आणि चुटकीसरशी काम होऊन जाई. पण आता सुभाषला देखील बोलावले म्हणजे आहे काय? सुभाषच्या कामाचा पसारा केवढा, त्याला घटकाभराची फुरसत मिळाली नाही. उगाच त्याला बोलावून घ्यायचे म्हणजे काय? पण दुसऱ्याच क्षणी माईंच्या मनात एक नवीनच विचार आला. नाहीतरी बरेच दिवस कोणी आलेले नाही. कुठल्याही निमित्ताने का होईना पोरे भेटून गेली तर चांगलेच आहे. पण मग सगळीच तरी यावीत, म्हणजे ती 2 दिवस एकत्र राहतील, खातील पितील, मजा करतील. एरवी त्यांना तरी कुठला आराम. सांगायचेच तर बेबीलाही सांगायला हवे होते. अजून सांगता येईल 1.5 तासावर तर तिचे घर अजूनही एसटीवर, निरोप देता येईल. बेबीलाही निरोप पाठवला एसटीवर, नाना म्हणाले, आणि सुनीतीलाही. हो, मुले आली म्हणजे सुनीती यायलाच हवी. सुनीती खरे म्हणजे सून. सगळ्यांत थोरल्या श्यामकांताची बायको. पण लग्नानंतर 2 वर्षात चारच दिवसांच्या टायफॉइडचे निमित्त होऊन रमाकांत गेला. सगळ्यांना वाटले बिचारी सुनीती आता आयुष्यातून उठली. खुद्द तिच्या आईवडिलांनाही असेच वाटले. जेमतेम मॅट्रिकपर्यंत शिकलेली ती आता नोकरी तरी कसली करणार, आणि 1 वर्षाच्या पोराला मोठा कशी करणार. पण नानासाहेबांनी कंबर कसली. म्हणाले, माझा मुलगा गेला तर ही माझी मुलगीच त्याच्या जागी आहे असे समजतो. तिला म्हणाले, धीराने दिवस काढ, मी आहे तोवर तुला कमी पडणार नाही. पण माणसाला स्वतःच्या पायावर उभे राहता यायलाच हवे. तिला त्यांनी मुंबईला नर्सिंग शिकायला पाठवले. 1 वर्षाच्या पोराला आईबाप दोन्ही अंतरले म्हणून सगळ्यांनी
नानांना बोल लावला, पण नानांनी तिकडे लक्ष दिले नाही. कोर्स पुरा होताच सुनीती शेजारच्या गावात प्रॅक्टिस करू लागली. त्यातून तिचा हात इतका चांगला की बाळणपणासाठी बायका हटकून तिच्याकडे येत. होता होता तिचा जम बसला. आता तिचा व्याप वाढला होता आणि मुलगाही मेडिकल कॉलेजात जाऊ लागला होता. नानांना वेड्यात काढणारे लोक खुळे ठरले होते आणि एका आयुष्याला आकार आला होता. सुनीती तेव्हापासून नानांना आपल्या वडिलांच्या ठिकाणीच समजायची. म्हणजे काय, सगळीच येतायत म्हणायची. माई म्हणाल्या, नाही, सगळीच नाही, सगळ्यांना नाही आलं कळवता. नाना आपल्याच तंद्रीत म्हणाले, अहो म्हणजे काय, आणखी कोण? पण माईंनी काही विचारायच्या आत नाना देवघराबाहेर पडून निघून सुद्धा गेले होते. बेबी दुपारची आली. इथं जवळ राहतेस आणि किती ग उशीर केलास? काहीतरी बोलायचे म्हणून माई बोलल्या. खरे तर बेबीला काही त्या आज ओळखत नव्हत्या. बेबीला यायला फावले म्हणजे पुष्कळच झाले असा त्यांचा आजवरचा अनुभव होता. तुला माहिती आहे ना आई, घरात किती काम असतं. सकाळचं सगळं आटपून झाकपाक करून निघायचं म्हणजे सोपं का आहे बाई माणसाला. त्यातून एसटी काय, आपण बाहेर पडलं की दारात उभी असते वाटतं, बेबी म्हणाली. आणि या पाठोपाठ ज्याला माई भीत होत्या तो प्रश्न आलाच, कशाला बोलायलंय ग नानांनी? मला नाही माहीत बाई, माई म्हणाल्या. पण असे उत्तर द्यायचे त्यांच्या स्वतःच्याच जीवावर आले होते. काहीतरी महत्त्वाचे आहे आणि ते आपल्यालाच माहीत नाही म्हणजे याला म्हणायचं काय? सतीश यायला 4 वाजले. दपकत दपकत कानोसा घेत तो बाहेर आला. बाहेर बेबी बसली होती. तिला म्हणाला, तू पण आलीस? सगळं ठीक आहे ना घरात? हो रे, नानांना विचारलं तर सहज बोलावलं म्हणतात, बेबी काहीशी तक्रारीच्या सुरात म्हणाली. सतीशने सुटकेचा निश्वास टाकला आणि मग पायातले बूट काढले. अर्धी रजा काढून आलो. तो हसत हसत नानांना म्हणाला. नानांना सुखरूप पाहून तो फारच सुखावला. एकटाच आलास? माईंनी विचारले. बायकोला तरी आणायचंस? अगं काय सांगू तुला, नानांचा निरोप आल्यावर मी इतका घाबरून गेलो, मला काही सुचेनाच. म्हटलं नाना काही उगाचच्या उगाच बोलावणार नाहीत. तसाच निघून आलो. घरी देखील न जाता सुभाष येतोय म्हणून त्याला सांगितलंय घरी निरोप द्यायला. पण काय ग, कशाला बोलावलं असेल नानांनी? माईंना अवघडल्यासारखे झाले. तसे म्हटले तर त्यांच्याकडे उत्तर होतेही आणि नव्हतेही. ठाऊक तर त्यांना काहीच नव्हते. पण हा प्रश्न पुन्हा पुन्हा स्वतःलाच विचारल्यामुळे असेल, पण त्याचे एक उत्तर त्यांच्या मनात आकारू लागले होते. मात्र त्या उत्तराचा उच्चार दुसऱ्याकडे राहोच, पण स्वतःकडेही करण्याचा धीर त्यांना झाला नसता. तसा नानांमध्ये वरवर पाहणाऱ्याला काहीच फरक आढळला नसता, पण माईंना मात्र तो जाणवत होता. जेवताना नाना आज नेहमीसारखे व्यवस्थित जेवले नव्हते. माईंनी पान समोर ठेवल्यानंतर त्यांनी एकदा त्यांच्याकडे पाहिले आणि म्हटले, वाह, तुझ्या हातची अळूवडी म्हणजे पक्वान्न असतं बुवा. पण आजच करायची कशी सुचली तुला? मात्र एवढे बोलले तरी त्यांनी अवघी एकच अळूवडी उचलली आणि पान बाजूला केले. आश्चर्य म्हणजे त्यांनी बाजूला करताना पानाला नमस्कार केला. माईंनी कोथिंबीर लावून ताक दिले. ते मात्र पुन्हा पुन्हा मागून घेऊन प्यायले. त्यांचे सारे कार्यक्रम रोजच्यासारखेच चालले होते. त्यांनी आल्या गेल्यांशी नेहमीसारख्याच गप्पा मारल्या. उलट काही काही जणांना अगत्याने सोडायला ते फाटकापर्यंत गेले. ऑडिटर आले होते. त्यांच्याबरोबर त्यांनी बराच वेळ किचकट आकडेमोडी केली. पण हे सारे करताना त्यांचे चित्त थाऱ्यावर नाही असे माईंना
असे माईंना वाटले. काहीतरी झाले आहे. कुणाची तरी ते वाट पाहत आहेत. वाट मुलांची पाहत होते हे तर खरेच, पण एरवी कधी ते निरोप पाठवल्यानंतर कुणाची वाट पाहत नसत. त्यांचे म्हणणे, आपण पाहिली की वाट लांबते. वाट पाहू नये म्हणजे माणूस लगेच येते. तेव्हा एरवी मुलांची वाट त्यांनी पाहिली नसती, पण आज ते काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करतायत, कुठेतरी चाचपडतायत असे वाटत होते. दुपार टळून गेली तेव्हा ते बाहेर येऊन झोपाळ्यावर बसले. झोपाळा ही त्यांची खास हक्काची जागा होती. त्याच्यावर इतर कोणी बसत नसे. सावकाश झोके देत अगदी बारीकसा किर्र खळ आवाज काढीत ते झोपाळ्यावर तासचे तास बसू शकत. बसल्या बसल्याच त्यांना सुनीतीची गाडी येताना दिसली. जागेवरूनच ओरडून ते आत काम करणाऱ्या माईंना म्हणाले, सुनीती आली बरं का. सुनीती आली आणि घरात एकदम गडबड सुरू झाली. सुनीतीचा आवाज आधी मोठा होता. त्यातून ती हसायला लागली की सारे घर दणाणून सोडी. गावात नर्सच्या पेशात लोकप्रिय व्हायला तिचा हा स्वभावही खूप उपयोगी पडला होता. नाना देखील झोपाळ्यावरची जागा सोडून तिच्याशी गप्पा मारायला बसले. प्रत्यक्ष नानांना किंवा माईंना तिने काहीच विचारले नाही. आपल्याला कशाला बोलावले आहे हे तिने बेबी आणि सतीशकडून काढून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना तरी कुठे काय ठाऊक होते. सुभाष आला तेव्हा संध्याकाळ झाली होती. नाना माडीवर जाऊन पडले होते. त्याने घाबरत घाबरत नाना ठीक आहेत ना असे सगळ्यांना विचारले. हलक्या आवाजात सगळ्यांनीच आपली शंका एकमेकांना विचारली, पण कुणाकडेच काही उत्तर नव्हते. वाटण्या नानांनी जवळजवळ केल्यासारख्याच होत्या. कोर्ट कज्जे देखील कसले चालू नव्हते. जवळपास कुणाचे कार्य नव्हते. मग मंडळींना जमवले होते तरी कशाला. नाना आजारी असतील एवढे एकच कारण संभवत होते आणि तेवढ्यासाठीच प्रत्येकजण धावत पळत आला होता. पण नाना तर चांगले ठणठणीत बरे होते. थोड्याच वेळात गप्पा मारता मारता शंकेचा हा ढग विरून गेला आणि सगळे बऱ्याच दिवसांनी भेटल्याच्या आनंदात हसू खेळू लागले. आपल्याला मुलांच्या तक्रारी सांगणे आपापल्या मुलांच्या तक्रारी सांगणे सुरू झाले. दुसऱ्याला काम कमी असल्याचे हेवेदावे सुरू झाले. कुणीतरी शेंगा उकडून आणल्या आणि शेंगा खाता खाता गप्पा रंगू लागल्या. माई मात्र गप्पांमध्ये भाग घेत नव्हत्या. त्या स्वयंपाकात आपले मन गुंतवण्याचा प्रयत्न करीत होत्या. मदत करायला आलेल्या मुलीला सुनेला त्यांनी बसा ग, आज आल्यासारखं काम आहेच स्वतःच्या घरी असे सांगून हट्टाने पिटाळून लावले होते. खरे कारण हे होते की त्यांना आज मुलीबरोबर सुनेबरोबर बोलावेसेच वाटत नव्हते. त्यांचे मनच काहीबाही बडबडत होते आणि ते ऐकून घेता घेताच त्यांची पुरेवाट झाली होती. सकाळचे नानांचे संभाषण त्यांना राहून राहून आठवत होते. कुणाला सांगायचे राहिले म्हणाले ते कुणाला. संध्याकाळ झाली. बाहेर काळोख पडला. दारावरून जाणाऱ्या एसटी बसेसची वर्दळही कमी झाली. एखादी बैलगाडी खडखड खडखड करीत जात होती तेवढेच. माईंनी देवापुढे दिवा लावला, हात जोडले, तोंडातल्या तोंडात नेहमीचे मागणे मागितले. रोज देवाला दिवा लावला की त्या नानांसाठी कॉफी करीत. तशी आजही केली. सकाळी नाना नीट जेवले नाहीत म्हणून कॉफीत त्यांनी दूध थोडे जास्त घातले. कॉफी घेऊन त्या माडीवर गेल्या. माडीवर अर्थातच काळोख होता. त्यांनी दिवा लावला. नाना शांत झोपले होते. त्यांच्या त्या गाढ झोपेतून त्यांना उठवायचे माईंच्या जीवावर आले, पण कॉफी प्यायला उशीर झाला तर मग जेवायचे नाहीत. माईंनी
शेवटी त्यांना हलकेच हलवले. उठताना, अहो कॉफी आणली आहे. नानांनी डोळे उघडले. इंदू, तू इथं कशी? ते म्हणाले. हे आणखी एक अघटित. माईंना ते कधीच एकेरी हाक मारीत नसत. मग त्यांचे नाव घेणे तर दूरच. आणि मी इथे कशी म्हणजे आपण कुठे आहोत असे ते समजताहेत. पण एव्हाना नानांना नीट जाग आली होती. मला वाटतं मला स्वप्न पडत होतं. नेहमीच्या शांतपणाने ते म्हणाले, कसलं स्वप्न पडलं सांगायचं ना? तुला सांगू? क्षणभर नानांच्या मुद्रेवर स्मित झळाळून गेले. म्हणा, आता तरी तुला सांगायलाच हवं. सांगा ना. माई हलकेच म्हणाल्या. स्वप्नात मी एका बोळातून चाललो होतो. पुण्या बिण्यात असतात ना तसल्या. बोळाच्या टोकाशी एक जुनं घर होतं. वर जायला अरुंद जिना होता. मी तिथं कधीच गेलेलो नव्हतो. पण कसं कोण जाणे मी भराभरा जिना चढून गेलो. पत्ता ठाऊक असल्यासारखा. एवढ्यात एक मुलगा समोर आला, साधारण आपल्या सतीशच्या वयाचा. त्याला मी म्हटलं, चल, मी तुम्हाला बोलवायला आलो आहे. असं मी का म्हटलं कोणास ठाऊक, कारण त्या मुलाला मी पहिल्यांदाच पाहत होतो. तोही माझ्याकडे गोंधळून पाहत उभा होता. मी त्याला म्हटलं, असं काय पाहतोस? तू मला ओळखत नाहीस? आणि मी माझं नाव पत्ता असलेलं कार्ड त्याच्या हातावर ठेवलं. एवढ्यात आतून पार्वती आली. इतक्या वर्षांनी मी तिला पाहत होतो, तरी मी तिला बरोबर ओळखलं. तिनंही मला पाहिल्याबरोबर ओळखलं आणि म्हणाली, अगं बाई, तुम्ही? बसा हा, मी आलेच. एवढ्यात मला तुझ्या हाका ऐकू आल्या. मी झरझर जिना उतरून आलो. पाहतो तर समोर तू. असे म्हणून नाना गंमत वाटल्यासारखे हसले. माईंना जीवावरचा भार उतरल्यासारखे झाले. वाटले होते काहीतरी भयंकर स्वप्न असेल. पण ही पार्वती कोण? इंदू. नानांनी पुन्हा त्यांना नावाने हाक मारली. त्यांच्या अंगावर शहारा आला. इंदू. अगदी हलक्या खाजगी आवाजात नाना म्हणाले, आजवर एक गोष्ट तुझ्यापासून लपवून ठेवली. त्यामुळे तुझं काही बिघडलं नाही. पण मला सांगून टाकून स्वतःचं मन साफ करू दे. आयुष्यात काही गुप्त नको. कसल्या तरी विलक्षण गोष्टीची माईंना चाहूल लागली. आपल्याला ती टोलवेल असे त्यांना वाटेना. म्हणून ती शक्य तितकी टाळण्यासाठी त्या म्हणाल्या, आधी कॉफी प्या ना, थंड होईल. नानांनी घटाघटा कॉफी संपवली आणि क्षणभरातच ते म्हणाले, मागे सतीच्या वेळेला तुम्ही इथंच होता तेव्हा मी महिनाभर गोव्याला गेलो होतो. तिथे एकदा मन आवरलं नाही म्हणून एका भावणीकडे गेलो. पार्वती तिचं नाव. भावी नव्हती. गिऱ्हाईक म्हणूनच गेलो. पण कुणाचे लागे बांधे कुठे जुळायचे असतात. त्या महिन्याभरात आम्ही एकमेकांवर इतकं प्रेम केलं की असं प्रेम लग्नाची नवरा बायको जन्मभर करणार नाहीत. आयुष्यातला तो एक महिना मला कधीच विसरता आला नाही. माई स्तब्ध होत्या, ऐकत होत्या. पुढल्या वर्षी मुद्दाम काम काढून गोव्याला गेलो. पार्वती भेटली, पण अनपेक्षित बोलली. म्हणाली, साहेब, तुम्हाला घरदार आहे, मुलं आहेत. तुम्ही नका इथं नेहमी येत जाऊ. तुमच्या बायकोचा तळतळाट नाही घ्यायचा मला. इतर गिऱ्हाईकांसारखं मानत नाही मी तुम्हाला. तुम्ही मोठे आहात. स्वतःचा मोठेपणा सांभाळा. मी तुम्हाला कधी विसरणार नाही. तुम्ही मला दिलं ते जन्मभर सांभाळीन. तिनं माडीवरचा मुलगा दाखवला. आता तो कुठं असेल कुणास ठाऊक. मोठा झाला असेल आपल्या सतीश एवढा. त्याला बघावंसं वाटतं, पण नाव माहीत नाही.
पत्ता नाही, कुठं निरोप पाठवणार. ही सगळी मुलं आली, पण तो माई अवाक झाल्या होत्या. ऐकले त्याने त्यांची वाचाच खिळली होती. त्या भानावर आल्या तेव्हा नाना सांगत होते, मुलांना वर बोलाव इंदू. थरथर कापत त्या जिना उतरून आल्या. त्यांना काही बोलावेच लागले नाही. मुले त्यांच्याकडे पाहतच होती. आईच्या पाठोपाठ ते आपणहून वर आली. नानांनी सगळ्यांना बिछानाशी बोलावून घेतले. म्हणाले, तुम्ही साऱ्यांनी इंदूनं मला अतिसुख दिलं. तुम्ही सुखी व्हाल. एकमेकांना सांभाळून घ्या. प्रेमानं वागा. मी जातो. एक लक्षात ठेवा, तुमचे वाटे काढलेच आहेत, पण तुमचा आणखी एक भाऊ आहे. शक्य तर त्याचा हिस्सा त्याला द्या. त्याला निरोप दिला आहे. कधी येईल कोणास ठाऊक. एवढे बोलून नानांनी माईच्या आणि सतीशच्या खांद्यावर थोपटल्यासारखे केले आणि डोळे मिटून घेतले. नाना गेले आणि माई कोसळून पडल्या. त्या कर्माला त्या भीत होत्या. ज्या कर्माला त्या भीत होत्या ते अखेरीस पुढे आलेच होते. नानांच्या आधी सवाष्ण मरण यावे ही त्यांची इच्छा देवानं अपुरीच ठेवली होती. शिवाय दुर्दैव एवढेच नव्हते. जाण्याआधी नानांनी पार्वतीविषयी सांगितले. तो 1 महिना सोडला तर तिचा फारसा संबंध आला नव्हता. असे जरी म्हटले तरीही तिला त्यांच्यापासून मुलगा झाला होता. सतीशच्या बरोबरीचा माईंवर नानांनी खूप प्रेम केले होते. त्यांना काही कमी पडू दिले नव्हते. असे म्हटले तरी पार्वतीचे कळल्यापासून चित्ताचा एक टोका उडाला. हे मात्र खरे. त्यांना अधिकच एकटे वाटू लागले. घर खायला येईल असे वाटू लागले. आपले काम सोडून राहणे सुनीतीला शक्यच नव्हते. बेबी अधेमध्ये येऊन जाऊन राहू लागले. सुभाष आणि सतीश मात्र आठवडाभर राहणार होते. नाना गेले त्याला आता 3 दिवस झाले. संध्याकाळची वेळ. हळूहळू अंधारू लागले होते. माई पडवीत पडून होत्या. सगळे हळूहळू शांत होत होते. माईंचा किंचित डोळा लागू पाहत होता आणि एवढ्यात तो ओळखीचा आवाज आला. किर्रखळ. किर्रखळ झोपाळ्याचा आवाज. म्हणजे हे इथेच आहेत. येऊन बसलेत झोपाळ्यावर. माई खडबडून उठून बसल्या. त्यांच्या कानावर बोलण्याचा आवाज आला. बाहेर सतीश होता. त्याच्याशी कुणीतरी बोलत होते. माझं नाव सागर. मी पुण्याहून आलो. मोठा विलक्षण प्रकार घडलाय. तरुण उत्साही आवाज. सोबत झोपाळ्याचा किर्रखळ आवाज. 3 दिवसांपूर्वी संध्याकाळी म्हणजे याच सुमाराला म्हणाला, एक गृहस्थ आमच्या घरी आले आणि त्यांनी मला हा पत्ता दिला. काही समजायच्या आत ते निघून गेले. पण आई म्हणाली की ते माझे वडील, त्यांना मला भेटायचं आहे म्हणून मी इतक्या लांब आलो. बरोबर आहे तुझं. रावेनासे होऊन माई दरवाजात येऊन बसल्या. पण यायला इतका उशीर का लावलास? आणि तुझी आई कुठं आहे? घरचं सगळं पूरक करून निघताच इतका उशीर झाला. झोपाळ्यावर बसलेला तो तरुण म्हणाला. म्हणजे? माईंनी न उमजून विचारले. सांगतो ना. ते गृहस्थ आले होते. त्यांना आई म्हणाली, थांबा मी आलेच. आणि घरात जाऊन ती बाहेर जायची तयारी करू लागली. एवढ्यात ते निघून गेले. 5-10 मिनिटांनी आई बाहेर आली.
ती शालू नेसून चांगली लग्नाला जायची तयारी करून कपाळाला मोठं कुंकू लावून मला म्हणाली, ते आले होते ते तुझे वडील मुद्दाम आले होते तुझा निरोप घ्यायला, मला बोलवायला. इतकी वर्ष मी त्यांची वाट पाहिली, वाट पाहतच जगले. आता जाते मी, जाते त्यांच्याबरोबर. एवढं बोलून ती खाली कोसळली. तत्क्षणी तिचे प्राण गेले. काय प्रकार असेल हा, काय प्रकार असेल ते माईंच्या ध्यानात येऊन चुकले होते, पण त्या काहीच बोलल्या नाहीत. फार प्रेम असले पाहिजे तिचे त्यांच्यावर, म्हणूनच तिला जाता आले त्यांच्याबरोबर. माईंच्या भोवतीचा एकटेपणाचा काळोख अधिकच दाट होऊ लागला. कथा समाप्त.